अरे नवीन घराची वास्तू आहे ना म्हणून ये होतू घालायला लागतंय दूध. अच्छा आले जाऊया करायला ओके करायला. हा तिथं अरे दूध मेरे आई दूध ओतू गेल्यावर सगळं होत आहे. व्हिडिओ करतो तुझा नको हे करू. तर मित्रांनो आता आपण चाललोय पूजेला खाली. पूजा चालू होईल आता. तर पूजेला जाऊ आपण. फोन दाखवतो मी पूजा. सगळे हॅलो वेलो करतात सगळे. गर्दी वगैरे असेल काय मित्रांनो आता इथं दूध उकळलं दूध का उतरायला लागतो कारण काय दूध उतलं आधी चिमणी चालू करा. दूध का होतो जात असतो असं का होतो शास्त्र आहे काय शास्त्र आहे शास्त्र आहे काय शास्त्र आहे भरभराट होत आहे म्हणून असं दर पूजेला आपल्याला दूध उतू जायचं. हा उतू जातं. ओके माझा हे नवीन आहे ना सगळा हा याच्यामध्ये भरभराट होईल. अच्छा ठीक आहे समजला. म्हणजे आमच्याकडे खूप दूध आहे ते भरभराट होती असे. ओके आई अरे नवीन घराची वास्तू आहे ना म्हणून ये होतू घालायला लागतंय दूध. अच्छा हा ओके असं कर. काकीने विचारलं ना काकी नंतर बोलतात सगळं विचारलं. आता आले जाऊया करायला ओके करायला. अरे दूध मेरे आई दूध ओतू गेल्यावर सगळं होत आहे. केसर आणलाय आता तो दूध उकळला तो पहिला आम्हाला टेस्ट येईल. ती कॉफी कधी आयुषला पाठवलंय मी. आमची सोने आली लग्नानंतर पहिल्यांदा दिसले असं लय फेमस आला इथं लग्नाचा ब्लॉग फिट झालाय बघितलाय आईचा लगीन. हा मग प्यायला पाहिजे म्हणून तर घेतलाय. मित्रांनो आमच्या आजी बघ आजी हा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. बघा कॉफी आपली आलेली आहे. कॉफी मला पण आणा का कॉफी. आजी आजीने पण कॉफी घेतली बोल. गुरुजी घरामध्ये पूजेच्या दिवशी होम का पेटवला जातो. अग्निदूतम पुरोधाः अग्नी हा देवाचा दूत आहे आणि आपण केलेल्या वास्तुपुरुषाच्या अंगभूत ज्या देवतेंचं आवाहन करतो त्यांचं उदरनिर्वाह म्हणजे पोट भरायचं काम हे अग्नीच्या माध्यमातून केलं जातं. म्हणून घरामध्ये होम करावा. त्या वास्तूची शांती म्हणजे ते घर उत्खनन झाल्यापासून जमिनीत उत्खनन झाल्यापासून त्या घराच्या उत्खनन समय त्या जागेवरती असलेले कीटक पशु किंवा तोडून केलं जातं तोडले जातात. या सगळ्याचे दोष आपल्याला लागले जातात आणि ते दोष परिहार व्हावे म्हणून त्या घराची आपल्याला वास्तुशांती इथे पूजन केलेलं आहे. सगळ्यात पहिले आपण केलेलं आहे गणेश पूजन. कार्यारंभे महागणपती विद्यादया सागरा. कुठलंही कार्य हे गणपती पूजनापासून सुरुवात होतं म्हणून आपण गणपती पूजन सगळ्यात पहिले केलेलं आहे.
केतूपर्यंत प्रत्येक ग्रहांचं आपण आवाहन केलेलं आहे. सूर्य, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू. खंडोबाचा फोटो आहे तिथे. परत एक कलश ठेवलेला आहे ज्याला रुद्र कलश असं म्हटलं जातं. रुद्र म्हणजे कोण? महादेव. रुद्र म्हणजे महादेव. अशा महादेवाची पूजा केलेली आहे. पूजा करून तिथे त्याची अनुमती घेतली का देवा तुझी अनुमती घेऊन आता यज्ञकर्म होम आम्ही इथे सुरुवात करणार. पूर्ण घरामध्ये दूर दूर झालाय. दूर 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 चिमण्या झालं 10 रेंजर. अण्णा आता आपली दुपारी वास्तू झाली, त्याची पूजा संपली, दुपारचं जेवण झालं. आता पुढे कार्यक्रमाची रूपरेषा कशी काय? यानंतर बालगोपाल मंडळ गेसे यांचे हरिपाठ सेवा होणार आहे. त्यानंतर या सेवेनंतर जयंती वाघे आणि जुईजी वाघे यांचे भजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद सुरू होणार आहे. अच्छा, ओके, ठीक. अण्णा म्हटलं सर आता हरिपाठ चालू होईल 10-15 मिनिटात. तुम्हाला आपण ते पण दाखवू आणि आता आपले घरात पाहुणे वगैरे येतात ते पण आपण दाखवू. आता नैवेद्य दाखवलं आहे. आता महाप्रसादाची सुरुवात करा, म्हणजे आपलं जेवणाची सुरुवात करायला लागेल. चालेल चालेल. नैवेद्य दाखवला आहे, आता महाप्रसाद सुरुवात होईल. आंटी मेहनत करते बघा. पाणी पिण्यात देण्याचं काम, फरसाण देण्याचं काम, नाश्ता काम आंटीकडे दिलाय. आमचा छोटा कॅमेरामॅन. चष्म्यात दिसतंय का? काय दिसतंय? कॅमेरा ऑन तर कर. ऑन करता नाही तुला? अरे काय कॅमेरामॅन आहे. 1 अरे हात खाली घ्या ना पहिले. 1 2 3 कॉंग्रॅच्युलेशन. उपस्थित झालेल्या सर्व पाहुणे मंडळी, ग्रामस्थ मंडळीला घर मागून आग्रहाची नम्र विनंती, भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये. परफेक्ट नियोजन. क्या पूजा आता संपली? पूजा आता संपली आणि आता मेन काम आहे कचरा. कचरा आता आम्ही घेऊन चाललोय कचरा टाकायला. मी पण झोपतो, तुम्ही पण झोपा. गुड नाईट.